सर्वात मोठी बातमी समोर येते। भारती हॉस्पिटल ते विश्रामबाग चौक रस्त्याच्या कामाची लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडून पाहणी। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुस्थितीतील रस्त्यावरच पुन्हा कार्पेट टाकून डांबरीकरण केले जात असल्याने व यासाठी तब्बल 6.5 कोटी रुपये निधी खर्च केला जात असल्याने या कामाची लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज पाहणी केली आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निवेदनाद्वारे तक्रारही करण्यात आली आहे। विश्रामबाग ते भारती हॉस्पिटल हे अंतर 3 ते 3.25 किलोमीटर असून हा रस्ता अगदी सुस्थितीत आहे। मात्र या रस्त्यावरच पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात येत असून हे डांबरीकरण रस्ता न उकरताच यावर फक्त कार्पेट टाकून करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत डोळेझाक केली जात असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारावा अशी मागणीही मनोज भिसे यांनी केली आहे। या रस्त्यासाठी तब्बल 6.5 कोटी रुपये खर्च येणार असून सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावरच एवढा मोठा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का खर्च केला जातोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच हा प्रताप केला जातोय का असा प्रश्नही मनोज भिसे यांनी व्यक्त केलाय। धन्यवाद। प्रतिनिधी इरफान बारगीद, CBS न्यूज मराठी, सांगली।